गटारी नव्हे दीप अमावस्या. जाणून घ्या तारखेसह दीपदान करण्याचे महत्त्व. दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. तर या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीला दिव्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात. आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. दीप अमावस्येला दीपपूजन केले जाते. या दिवशी घरातील पितळेचे चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ करून पाटाभोवती रांगोळी काढली जाते. पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्याची मांडणी करतात. दिवे तिळाच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना फुलं नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली जाते. दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते. अनेक घरात त्या दिवशी पुराणांचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो. गटारी अमावस्या म्हणजे तरी काय? म्हणजे या दिवशी गटारी अमावस्या का म्हणतात? तर गटारी अमावस्येचं खरं नाव आहे गतहारी अमावस्या. गत आणि आहार या 2 शब्दांपासून बनवलेला हा शब्द म्हणजे गत आहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो. श्रावण महिन्यात मद्यपान मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असतात. याशिवाय श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. तर या दिवशी आपण दीपदान का करतो? तर दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हटले जाते. तर या दिवशी दीपदान करण्याचे महत्त्व म्हणजेच काय? तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे. घरगुती वाद टाळण्यासाठी दीपदान करावे. आयुष्यातील अंधकार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावे. धन समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपदान करावे. मित्रांनो, दीपपूजन, आषाढी अमावस्या, गटारी अमावस्या याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.